तो गेला 9 ऑगस्ट 2024 ला. वाडा आंदोलन झालं 7 जानेवारी 2025 ला. कर्जमाफीकरिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं 14 मार्च 2025 ला. रायगड येथे 3 दिवस उपाशी बसलोय रायगडला. तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली. मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली 7 एप्रिल 2025 ला. आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं 11 एप्रिल 2025 ला. कृषी मंत्री माणिकराव कोकाळेच्या घरासमोर मी गेलो होतो 17 एप्रिल 2025 ला. रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं. ते केलं 14 मे 2025 ला. गुरुकुल मोजरीला 8 दिवस आम्ही आंदोलन केलं. ते 8 जून अन्नत्याग आंदोलन 2025 ला. 8 दिवस उपाशी राहिलो, पाण्यावर राहिलो. काही वाटत नाही तुम्हाला? मॅनेज झाला, पैसे घेतले, चॉकलेट दिलं, फसवलं. अरे हरामखोरा, वास थोडं, पाय थोडं. पण तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल अशा चुकीचे आरोप करू. चुकीचे आरोप करताय. कोणाची जिंदगी तुम्ही दावावर लावताय, आयुष्य दावावर लावताय. छापला न्यूज करायला काही वेळ लागत नाही, पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे? कोण सोडणार आहे कोणाला? एवढं सोपं नाही आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही उधळपट्टी करत असाल आमची, तर आम्ही सोडणार नाही. आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली म्हणते ना, आमच्यावर आरोप करताय ना. मग आंदोलनासाठी आत्ता मुद्दे आहे. अजूनही सोयाबीन, कापूस, मक्याची खरेदी झाली नाही सुरू. मुख्यमंत्र्यांना आमच्या बैठकीत आश्वासन दिलं, काय सुरू झाली नाही. आणि ज्यांना विकली त्याला हमी भाव भेटत नाही, त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा. तुम्ही कॉमेंट्स करणार नाही, गावागावात उपोषणाला बसा. आम्ही होतो तुमच्यात सहभागी. तुम्ही रस्त्यावर या. स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी अजून करत नाही. काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता 8वा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून. मग स्वामीनाथन का मंजूर होत नाही? त्यासाठी आम्ही का लढत नाही? हे प्रश्न आहे.